गंगापूर धरणातून विसर्ग केला जातोय। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे। यानंतर पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी म्हणून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या गंगापूर धरणातून 2320 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येते। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। थेट गंगापूर धरणावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अभिजित, धरणातून विसर्ग आता मोठ्या प्रमाणात केला जातोय, अपडेट्स? आज सकाळपर्यंत गंगापूर धरणातून केवळ 1120 क्युसेक इतक्याच वेगाने पाणी सोडलं जात होतं। मात्र आता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। आता एकूण 4 दरवाजांमधून 2320 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये आता पाणी सोडलं जात आहे। आणि त्यामुळे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी हे पाण्याचं अकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला गंगापूर धरणाच्या पुढच्या भागामध्ये बघायला मिळतंय। कारण अतिशय वेगानं हे सगळं पाणी जे आहे ते आता नाशिकच्या दिशेने झेपवायला सुरुवात झालेली आहे। एकूण 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून हा सगळा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे पाणी साधारणपणे पुढच्या 3 ते 4 तासानंतर नाशिकमध्ये पोहोचेल आणि त्यावेळेस नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाची संततधार अशीच राहिली तर धरणातून आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। मात्र पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने अगदी नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। ठीक, अभिजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर गंगापूर धरणातून विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे आणि पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये हे पाणी नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात पोहोचणार आहे। त्यामुळे पूर परिस्थिती शहरात निर्माण होईल। तर नाशिकमध्ये सलग 3ऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणातून 2320 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येते। त्यामुळे गोदावरीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंड आणि गोदा परिसरातील लहान मोठ्या मंदिरांभोवती पाण्याचा वेढा पडलाय। विसर्ग वाढवण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून, त्यामुळे गोदावरी नदी तीरावर असलेल्या सगळ्याच मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। तर मनमाडमध्ये मुसळधार पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। पावसाचं पाणी साचल्यामुळे द्राक्ष बागांना तळ्याचं स्वरूप आलंय। द्राक्षावर करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादनात घट होईल आणि झालेले खर्चही वसूल होणार की नाही अशी भीती द्राक्ष उत्पादकांना सतावते। 2-3 दिवस रोजचा रात्रीचा पाऊस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता डायरेक्ट तळ्याला स्वरूप आलंय आणि आमची खूप नुकसान झाली आहे। त्याच्या मुळ्या चोकअप होणं, डावणी, भुरी, त्याचे रोगाचे अजून पुढं येऊ शकतो रोग। तर शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल। दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही। नियम आणि निकषांनुसार कर्जमाफीचा निर्णय होईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। बातमी पुण्यातून। खडकवासला धरण साखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। खडकवासला धरण साखळीत 9.67 TMC म्हणजेच 33.19% साठा झालाय। चारही धरणात एका दिवसात 1.5 TMC साठा वाढलाय। गेल्या वर्षी याच वेळी केवळ 3.58 TMC म्हणजेच 12.27% इतकाच पाणीसाठा शिल्लक होता। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध झालाय।
तर भोर महाड मार्गावरील वरंधा घाटरसा हा दगड मातीचे ढिगारे टाकून बंद करण्यात आलाय. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी म्हणून वरंधा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय रेड आणि ऑरेंज अलर्ट काळामध्ये हलक्या वाहनांना प्रवेश बंद केला जातो. मात्र याकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात. या मार्गावर वाहतूक सुरूच असते. त्यामुळे भोर महाड हद्दीमध्ये दगड मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद केलाय. तर तिकडे चाकणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. नागरिक कामगार यामुळे संतप्त झालेत. वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अजूनही त्यात यश आलेलं दिसत नाही. साधारण 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात आणि याचा फटका नागरिकांना आणि कामगारांना बसतोय. चाकणमध्ये ही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामगार आणि नागरिकांना मोठा फटका बसतोय. अवजड वाहनं, बसेस या ठिकाणी एका मागोमाग उभ्या आहेत. बातमी राजकीय विश्वातनं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बोलबच्चन करण्याची प्रेरणा आम्हाला मोदींकडून मिळाली, कारण मोदी हे बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर देवेंद्र फडणवीस ज्युनियर बोलबच्चन आहेत, असा घणाघात राऊतांनी केलाय. बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतो. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन आहेत. ज्युनियर बोलबच्चन पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तरं देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तरं मी देत नाही. बातमी कोल्हापुरातनं. उपरी गावामध्ये ईडीनं छापेमारी केली आहे. माजी नगरसेवक भरतराव लट्टेंच्या घरी छापा मारलाय. ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. बँक खाती लट्टेंची सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापुरातल्या उपरी गावात ईडीकडून छापेमारी करण्यात आली. बातमी इराण इस्रायल युद्धाबाबतची. या युद्धादरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेच्या दृष्टीनं पाकिस्तानचं महत्त्व वाढताना दिसते. या संघर्षात उतरण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची मुभा हवी आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केला. त्या भेटीदरम्यान त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर व्हाईट हाऊसमध्ये दीर्घकाळ चर्चा केली. त्यामुळे आता पाकिस्तानची हवाई हद्द अमेरिकेसाठी खुली केली आहे का, असा सवाल उपस्थित झालाय. तर भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी इराणनं अपवाद करून आपली हवाई हद्द खुली केली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये विविध ठिकाणी अडकलेले 1000 विद्यार्थी या आठवड्याअखेर भारतात परतत आहेत. भारतासह जगभरातील अनेक देशांनी आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई, जमीन, समुद्री मार्गांचा वापर केला आहे. तर इस्रायल इराण युद्ध जगाची होरपळ होते. अशातच इराणकडून इस्रायल विरोधात 94 देशांनी बंदी घातलेल्या एका बॉम्बचा वापर करण्यात आलाय. हा बॉम्ब नेमका कोणता आहे, या बॉम्बचा वापर किती घातक आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय. या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय. क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे, या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला, पाहूया. क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे.
दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला. 200 ते 2000 मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे. एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात. 2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला. दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत. या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत. इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय. त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. यानंतर आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजनं पॅरिस डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली. पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटर भालाफेक करत त्याने या स्पर्धेत जेतेपद पटकावले. यावेळी त्याने अँडरसन पीटर्स आणि जुलियन वेबर सारख्या खेळाडूंनाही मागे टाकले. तुमच्याकडे 10 रुपयांचं नाणं असेल तर आत्ताच वापरा, कारण आता लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. छोट्या वस्तूंच्या खरेदीसाठी 10 रुपये हे चलन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 रुपयांचं नाणं बंद होणार. लवकरच नाणं चलनातून बाद करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दहा रुपयांचं नाणं बंद होणार असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपयांची नोट बंद होणार असा दावा करण्यात आला होता. मात्र खरंच आता 10 रुपयांचं नाणं बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. रिझर्व्ह बँकेनं नोटिफिकेशन जारी केलंय. लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडील 10 रुपयांचं नाणं वापरून टाका. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकांना खरं वाटू लागलंय. 10 रुपयांचं नाणं हे छोटं चलन असल्यामुळं कोणतीही छोटी वस्तू घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण हे 10चं नाणं बंद होणार आहे का? खरंच हे नाणं चलनातून बाद होणार आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला. तर हे मी क्लिअरली स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की हा 10 रुपयाचा कॉइन पूर्णपणे वैध आहे, पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा बंद होणार आहे किंवा चलनातून निघणार आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. ही अफवा आहे. हा मेसेज व्हॉट्सअपवर खूप जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये व्हायरल होत आहे. तर या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवू नये. हा कॉइन पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा चलनामध्ये चालू आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 रुपयांचं नाणं बंद होणार नाही. आतापर्यंतची सर्व 10 रुपयांची नाणी वैध आहेत. काही ठिकाणी 10च्या कॉइनचा गैरवापर करण्यात आला. 14 प्रकारची 10ची नाणी चलनात कायम राहतील. नाण्याचा गैरवापर केला जातोय. त्यामुळे काही दुकानदार 10 रुपयांची नाणी ग्राहकांकडून घेत नाहीत. त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या पडताळणीत 10 रुपयांचं नाणं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई. यानंतर बातम्या बघूयात झटपट 100. आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची वारकरी पोलीस आणि माध्यमांशी
आरेरावी त्यांनी केली. पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या आरेरावीचा प्रकार समोर आलाय. देवाचे रखवालदार स्वतःला देवाचे मारक समजायला लागले की ज्ञानेश्वरी कोणाला उमगली याचा प्रश्न पडतो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी आहेत. काल रात्री पालख्यांचं पुण्यात आगमन झालं. पुणे महापालिका आणि पुणे पोलीस प्रशासनाकडून पालखीची जय्यत तयारी करण्यात आली. पालघरच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी 95 जादा एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5 जादा गाड्या सोडण्यात आल्यात. नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळालाय. समूह बुकिंग असेल तर थेट गावातून पंढरपूरला बस सोडण्यात येईल अशी माहिती पालघर विभागानं दिली. रत्नागिरीतून ते पंढरपूर अशी सायकल वारी निघाली आहे. रत्नागिरी येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून या वारीला सुरुवात झाली. रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत. 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन रंगणार आहे. जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये चंदनझिरा पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापा टाकलाय. जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात 7,41,000चा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाशिमच्या मानोरा पोलीस ठाण्यामध्ये बनावट खत प्रकरणी दिनेश चव्हाण या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेला 15 दिवस उलटूनही त्याला अटक करण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. दरम्यान कारपामध्ये एका गोठ्यावर छापा टाकून बनावट खतांचा साठा जप्त करण्यात आला होता. लातूरच्या MIDC पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलीला आरोपीनं बार्शी येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केले. तर या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या प्रकरणी 3 आरोपींवर लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. श्री क्षेत्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडते. नारायणगडाचे उच्चाधिकारी संभाजी महाराजांनीच मारहाण केल्याचा आरोप सत्यवान लाटे महाराजांनी केलाय. त्यांच्याशी बोलण्याचं कारण संबंध येणार नाही. कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी आपण त्यांना कोणत्या आधारावर बोलणार? कारण आमची नगद नारायणगडावर श्रद्धा आहे. ते आमच्या अंतःकरणाचं देवस्थान. संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री एका तरुणाचा खून झाला. या प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या घटनेतील दोन्ही जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र खुनाच्या ॲट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात 5 आरोपींना जिल्हा न्यायालयानं तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे जामीन मंजूर केलाय. देवगड तालुक्यात नारिंगरे येथे बस आणि रिक्षाचा अपघात झाला. रिक्षा चालकाचा ताबा सुटून बसला धडक बसली. यात 4घांचा जागीच मृत्यू झालाय तर एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही. नियम आणि निकषानुसार कर्जमाफीचा निर्णय होईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. उद्धव ठाकरेंच्या किलमी या वक्तव्यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. आपला देश शांतताप्रिय आहे. शांतताप्रिय पक्षही सत्तेत आहे. त्यामुळे आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले. बोलबच्चन करण्याची प्रेरणा आम्हाला मोदींकडून मिळाली. कारण मोदी बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत तर देवेंद्र फडणवीस ज्युनियर बोलबच्चन आहेत असा घणाघात राऊतांनी केलाय.
राणेबंधूंनी ट्विटर वॉर करू नये, भाऊ भाऊ एकत्र राहावे असं राष्ट्रवादीचे आमदार मिटकर यांनी म्हटले. यासाठी त्यांनी रामाचं उदाहरण दिले. हिंदू खतरे में है असं सांगत रामाचं नाव घेणाऱ्या मंत्री नितेश राणेंनी निदान आपल्या मोठ्या भावाचं ऐकायला पाहिजे असा सल्ला मिटकर यांनी दिलाय. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी मिटकर यांनी पुन्हा एकदा विठ्ठलाला साकडं घातलं. पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी असं साकडं आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाला घातलंय. एक ब्रेकिंग न्यूज इथे. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशात उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. उजनी धरणातून नदीपात्रात 21,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. दरम्यान पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज संध्याकाळपर्यंत 25,000 क्युसेकनं विसर्ग केला जाणार आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून. भारत, मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, त्यामुळे उजनी धरणातूनही विसर्ग केला जाणार आहे. भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. खरं तर आषाढी यात्रेच्या तोंडावरती भीमा नदीला, पंढरपुरात चंद्रभागेला पूर येऊ नये, पूरस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी खरं तर प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उजनीत पाणी येत आहे आणि उजनी धरण हे जवळपास 74% अधिक भरलं आहे. जवळपास 103 TMC इतका पाणीसाठा उजनी धरणामध्ये झालेला आहे. त्यामुळे कालपासून खरं तर भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. रात्री 10,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. आता खरं तर तो 21,000वरती वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येणार आहे आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. तर पंढरपूरमध्ये हे आज सायंकाळपर्यंत 25,000 ते 30,000 क्युसेक्सने पाणी प्रवाहित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये 1-2 दिवसामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची देखील आता शक्यता वर्तवली जाते. ठीक, धन्यवाद भारत संपूर्ण माहितीसाठी. लाख क्युसेक